नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या बंद आहे. कृपया नंतर प्रयत्न करा. मामा मामा पाहुणं कोण म्हणायचं? मामा मी पाहुणा आहे हो. मला ना ह्या गावात जायचं आहे. जा की मग, हा रस्ता सरळ जातो. पण मामा मला भीती वाटते हो. भीती? अंधार म्हटला का भीती आली. पण मामा तुम्ही माझ्यासोबत आलेत तर बरा होईल हो. चला की पाहुणं मग. पण मामा मला एक सांगा, एवढ्या रात्री तुम्ही इथं काय करत होतात? आपलं काय, आपण फिरतीवर असतो. जशी हवा फिरते तसा मी फिरतो. हो मामा, तुम्हाला एवढ्या रात्री भीती नाही का वाटत? विचारतो मामा. सॉरी 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 हा. मामा तुम्हाला सिगारेटचा राग आहे का हो? मला फक्त त्याचीच भीती वाटते. म्हणजे पाहुणं सरळ चला. ते जाऊ द्या. पाहुणं तुम्हाला एखादी रिक्षा वगैरे भेटली नाही का? अहो काय सांगणार मामा, मी तालुक्याच्या गावी एसटीने उतरलो पण तिथं एक सुद्धा रिक्षा नाही. आणि मी हा तिथून जो चालत चालत कसा तरी भेट इथं आलो. नशीब तुम्ही देवासारखे भेटलेत मला. मग पाहुणं देवच समजा. मामा लाईटी दिसत म्हणजे गाव जवळ आला हो. हा पाहुणं गाव जवळ आलं. बरं झाले तुम्ही भेटले तो. हा कसे बोलत बोलत आलो काही समजलंच नाही. आणि आता तुम्हाला म्हणजे बघा थंडी वगैरे कशी लागते. आणि मामा 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 ए मामा, अरे मामा गेले कुठं? मामा गेले कुठे मामा? हॅलो. हा भाऊजी. हा भाऊजी बोला. अहो काय बोला, एक काम करा तुम्ही जरा नाक्यावर. आम्ही आलोय, गावात आलोय तुमच्या. काय बोलताय? हा या जरा लवकर. आलो 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 आलो. हा हा या.
काय भाऊजी निदान एक फोन तर करायचा. मी रिक्षा घेऊन आलो असतो चालू. अहो भाऊजी फोनच तुमचा लागत नव्हता. कसं लागत नाही, रेंज तर आमच्याकडे चालूच अहो नाही फोनच नाही लागत. आता इथं आलो तेव्हा फोन आला पण निदान फोन तर करायचा. मी चालू केलं रिक्षा गावात घेऊन आलो तुम्हाला. लागतच नव्हता. मी काय बोलतो आता काय वेळ आहे का तुम्हाला यायचा. आता वाटते अडीच हे बघा. मी काय बोलतो तुम्हाला सांगू का, अहो मी भेर तिथपर्यंत आलो या खालच्या गावापर्यंत. अच्छा. पण तिथं आल्यानंतर ना मला एक मामा असा दिसला, चांगला बोलत वगैरे आला. अच्छा. पण पुरा जसा गाव जवळ आला मी फक्त एवढंच बोललो की आता गाव जवळ आलाय मामा, लाईटी दिसत. आणि मामा तो कुठे गायबच झाला. हो भाऊजी काय नाही, तो आपल्या गावचा राखणदार आहे. काय बोलताय? घाबरू नका तुम्ही. असं आहे का? आपल्या गावचा राखणदार आहे. नमस्कार त्याला, खरंच मला सांभाळून आणला.